हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मस्त असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 8. तर आता आम्ही चाललो आहे बाहेर, सगळेजण तयार होऊन. तर मायरा पण तयार झाली. मायरा हाय काय, गुड मॉर्निंग. तर मायरा पण तयार झाली, सगळेजण तयार झाले. ते आता आम्ही निघतोय. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा, आम्ही कुठे जाणार आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघ काय आहे, हे बघ काय आहे, ये 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 काय आहे बघ, बघ 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 काय आहे मायरा. मायरा काय आहे, भाऊ आहे. टकलू अय्य फिरायला चालली मायला. गाडी बघ नाही बसत ती, नाही गाडी फिरायला भीती वाटते बसायला. तर मी पप्पासोबत चालले होते बाईकवरती, मायरा आणि मी. तर मम्मी आम्ही साई चावडीवरती वाट बघत बसलो होतो, मम्मीची आणि रुचिताची. त्याच्यानंतर निघालो आणि स्टेशनला पोचल्यानंतर ना तुम्ही बघा किती सारं ऊन लागतंय, खूप सारं गरम होत होतं. त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि बसल्यानंतर ना तर मायराच्या चालल्या होत्या गप्पा. त्याच्यानंतर ना आलं होतं दादर स्टेशन. तर आम्ही दादर स्टेशनला उतरलो. त्याच्यानंतर ना बघा आमच्या इकडचं दादर स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर ना मार्केट सगळं फ्रूट्स मार्केट वगैरे सगळे मार्केट्स लागतात तिथे, फ्लावर्स मार्केट वगैरे सगळं, भाजीपाला वगैरे सगळ्या गोष्टी भेटतात तिथे. तर आम्ही सकाळी लवकर निघालो होतो उन्हाच्या आधी, तरीसुद्धा आम्हाला भरपूर सारं ऊन लागलं होतं. आणि भरपूर इथं कचरा वगैरे होता सकाळ नाही का. आणि त्याच्यानंतर ना आम्ही थोडंसं मार्केट वगैरे फिरलो. त्याच्यानंतर बस येण्याची वाट बघितली. त्यानंतर बसमध्ये बसलो आणि आम्ही बसमध्ये बसल्यानंतर ना आम्ही पोचलो दादरला सिद्धिविनायक मंदिरमध्ये. तर आम्हाला जायचं होतं गणपती बाप्पाला दर्शन घ्यायला, कारण की मायराने गुढीपाडव्याच्या दिवशी देव वगैरे धुत होते, तेव्हा तिच्या हातातून गणपती बाप्पा पडला. तर मला नवीन गणपती बाप्पा घ्यायचा होता. तर त्याच्यानंतर बाकी फुलं वगैरे, त्यानंतर पेढे वगैरे घेतले. ते लाईनीला होत्या, भरपूर गर्दी. त्यानंतर भरपूर अशी लाईन होती, नाही म्हटलं तरी आम्ही 1 तास लाईनमध्ये उभा होतो. तर खूप माझी तब्येत ठीक नव्हती आणि परत मायरा पण खूप त्रास देत होती. आणि त्याच्यानंतर चला तुम्हाला मी ना इथे आहे त्या बाप्पाचं दर्शन घडवते, सिद्धिविनायकचं. खूप छान अशी मूर्ती आहे बाहेर. तर खूप छान वाटत होती. तर तुम्ही पण दर्शन घ्या माझ्यासोबत आणि तुमच्या पण मनातली इच्छा पूर्ण होईल. तर लग्नाच्या आधी आम्ही हर बड्डेला गणपती बाप्पाचं दर्शन करायला यायचे. तर गणपती बाप्पा तुम्हाला आतले दाखवू नाही शकले, कारण की मोबाईल अलाउड नाही आहे. तर तुम्हाला मी टी व्हीवरती दाखवते. तर हे आहे सिद्धिविनायकचं मंदिर आणि खूप छान आहे, खूप प्रसन्न वाटतं आणि मला खूप आवडतं. तर मायराला पण खूप भारी वाटलं. त्याच्यानंतर आम्ही मूर्ती घ्यायला आलो. मूर्ती आधीच घ्यायची होती पण विसरली मी. तर त्यानंतर अशी छान अशी मूर्ती घेतली आणि त्या बाप्पाचा टिक्का लावला. आणि त्याच्यानंतर मग मी परत ठेवली बॉक्समध्ये, कारण की मला घरामध्ये पूजा करण्यासाठी मूर्ती पाहिजे होती. आणि मायराची खूप फेवरेट आहे गणपती बाप्पा. तिथे जवळ स्वामी समर्थांचा मठ आहे. तर आम्ही मठामध्ये गेलो, माजप केली. त्याच्यानंतर भूक लागली होती पोटाला, तर आम्ही तिथे नाश्ता केला. तर रुचितासाठी मिसळ वगैरे मागवली. पप्पांनी मसाला डोसा, मी मेंदूवडा, इडली वगैरे सगळ्यांनी जे पाहिजे ते मागितलं आणि पोटभर खाल्लं. त्यानंतर चाय पिली. त्याच्यानंतर आम्ही परत त्याच्यानंतर आम्ही निघालो. तर थोडंसं स्टेशन लांब होतं, तर तिथून काय रिक्षा वगैरे भेटत नव्हते. तर आम्ही थोडंसं चालत वगैरे बाहेर आलो, थोडंसं बघत काय घ्यायचं आहे का बघितलं. आणि त्याच्यानंतर आम्ही पोचलो स्टेशनला. तर स्टेशनला तर मम्मी पप्पा भाजी वगैरे घेत होते आणि भरपूर ऊन होतं. तर आम्ही बसलो होतो स्टेशनला मायराला घेऊन. तर मायरा तिथे पण भरपूर त्रास दिला. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने पप्पा वगैरे आले. तर आम्ही थंड पाण्याची बाटली घेतली, पाणी पिलं, जरा बरं वाटलं जीवाला. आणि त्याच्यानंतर आम्ही खास स्टेशनला पोचलो. तर रिक्षामध्ये बसलो.
तर इथून चालले होते रामनवमीची पालखी. तर आमचं दर्शन झालं होतं खूप छान असं रिक्षातच बसून. तर आता आम्ही घरी पोहोचलो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.